श्री स्वामी समर्थ. हर हर भोलेनाथ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर उद्या आहे शेवटचा श्रावणी गुरुवार आणि त्याच दिवशी येत आहे तो म्हणजे गुरुपुष्यामृत योग 2025. हा योग अतिशय दुर्मिळ योग आहे आणि हा गुरुवारीच येत असतो मित्रांनो. आणि हा आत्ता श्रावण महिन्याच्या गुरुवारी आलेला असून असा दुर्मिळ योग दुसरा कोणताही नाही. तर मित्रांनो, तुमच्याकडे खरंच जर माता लक्ष्मीची तुम्हाला खरंच गरज आहे, पैशाची तुम्हाला जर खरंच गरज आहे, तर हा योग अगदी तुमच्यासाठी जुळून आलेला आहे. तुम्हाला या दिवशी काही खास गोष्टी करायच्या आहेत. गुरुपुष्यामृत म्हणजे माणसाचं अगदी जीवन बदलवणारा दिवस असतो. अतिशय दुर्मिळ योग असतो. या दिवशी राजयोगसुद्धा असतो. त्यामुळे जो कोणी या दिवशी अगदी भक्तिभावाने पूजापाठ करतात, काही उपाय करतात, त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं जीवन हे सार्थकी लागत असतं. तर मित्रांनो, श्रावण महिना आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की किती पवित्र महिना आहे. भगवान भोलेनाथांसाठी तो समर्पित आहे. काही लोक श्रावणी गुरुवार करत असतात, श्रावणी शनिवार देखील केले जातात आणि काही लोक हे श्रावणी शुक्रवार म्हणजे वैभव लक्ष्मीचं व्रत करत असतात. कारण की श्रावणातील प्रत्येक दिवस हा तितकाच महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक देवी देवतांसाठी जो दिवस समर्पित आहे त्या दिवशी आपण जर सेवा केली तर ती त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचत असते. श्रावणी म्हणजे अगदी सगळ्या या महिन्यांचा राजा म्हटलं जातं, सगळ्या सणांचा राजा म्हटलं जातं. कारण की श्रावणापासूनच खरी सणांची सुरुवात होत असते. त्यामुळे मित्रांनो, श्रावणी सोमवार असेल, श्रावणी गुरुवार असेल, शुक्रवार असेल, सगळे दिवस आपल्यासाठी खूपच महत्त्वाचे असतात. आणि आता आहे शेवटचा श्रावणी गुरुवार, त्यामुळे ही संधी तुम्ही चुकवू नका. या दिवसाचं तुम्हाला सोनं करायचं आहे. काही खास गोष्टी आहेत किंवा खास असे उपाय आहेत जे या दिवशी तुम्हाला करायचे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तर आत्तापर्यंत तुम्ही नाही गुरुवार केला आहे ना शुक्रवार, माता लक्ष्मीसाठी कोणतंही जर तुम्ही वार पाळला नसेल तर या गुरुवारी माता लक्ष्मीची नितांत पूजा करून बघा. तुम्हाला 101% त्याचा असर तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता मित्रांनो, श्रावण महिना संपत असताना आता जुळून आलेला हा गुरुपुष्यामृत योग अतिशय शुभ आणि फलदायी आहे असं आपल्या पंचांगामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याचा लाभ हा आपल्याला होणार आहे, पण जो लाभ करून घेईल त्यालाच तो होणार आहे. मित्रांनो, चातुर्मासातील श्रावण महिन्याची अवघ्या काही दिवसातच सांगता होत आहे. श्रावणातील शेवटची व्रते आचरली जाणार आहेत. तत्पूर्वी चातुर्मासात दुसऱ्यांदा गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे. जुलै महिन्यात गुरुपुष्यामृत योग जुळून आला होता. आता ऑगस्ट महिन्यातही गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे. गुरुपुष्यामृत योग वारंवार जुळून येत नाही, त्यामुळे चातुर्मासात दुसऱ्यांदा गुरुपुष्यामृत योग जुळून येणे दुर्मिळ आणि अतिशय शुभ मानलं गेलेलं आहे. गुरुवारी गुरु नक्षत्र आहे, तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होता. हा योग सर्व कार्यांसाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी करणे किंवा त्यांची वृद्धी आपल्याकडे जास्त प्रमाणात होत असते अशी मान्यता आहे. त्यामुळे या योगानिमित्त सोनं खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. गुरुपुष्यामृत योगात श्रावण महिन्याची सुरुवात झाली होती. आता श्रावण महिन्याची सांगता होताना सुद्धा गुरुपुष्यामृत योग आपल्याकडे जुळून येताना आपण बघू शकतो. ही बाब अतिशय दुर्मिळ आणि पुण्यफलदायी मानली जाणारी आहे. गुरुवारी 21 ऑगस्ट 2025 रोजी गुरुपुष्यामृत योग आहे. गुरुपुष्यामृत योग सकाळी 6:23 ते उत्तर रात्री 12:08 तो राहणार आहे. याचाच अर्थ काय की श्रावणातील शेवटच्या गुरुवारी अगदी दिवसभर तुम्हाला हा योग बघायला मिळू शकतो. आणि गुरुवारी मासिक शिवरात्रीचे व्रतसुद्धा आहे, त्यामुळे तुम्हाला शिवरात्रीचं सुद्धा व्रत तुम्ही जरी केलं तरी ते तुम्हाला फलदायी ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर नकारात्मकताही काही गोष्टी घडत असतील, सतत तुमच्या घराची हानी होत असेल, पैशाची हानी होत असेल, कोणतं कार्य तुमच्या घरामध्ये शुभ घडत नसेल, तर या अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग हा तुमच्यासाठी श्रेष्ठ आहे. असे मानले जाते की गुरुपुष्यामृत योग वारंवार येत नाही. ज्या गुरुवारी गुरुपुष्य नक्षत्र येतं त्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योग तयार होत असतो. गुरुवार हा धार्मिक कार्य करण्यासाठी उत्तम मानला गेलेला आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे. पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे अधिक नाव तिष्य असे देखील आहे. त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुखसंपदा देणारा. जाणकारांच्या मते पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे.
ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायी किंवा मांगलिक तारा असेही म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, गुरुपुष्यामृत योगावर लक्ष्मी पूजनेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मी देवीची विशेष पूजा केली जाते. या दिवशी केलेली लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानली जाते. गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये आपल्याला यश 101% मिळतच असते. आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे, शुभ फळ आपल्याला मिळवणे असे जे काही आहे ते गुरुपुष्यामृत योग या दिवशी पूजा करून आपल्याला मिळत असतात. गुरुपुष्यामृत योग पूजा, मंत्रतंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. गुरुपुष्य योग दिनी गुरुमंत्र घेणे उत्तम आहे. गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर मानला गेलेला आहे. आपल्या जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी गुरुपुष्यामृत योग दिनी कोणत्याही नवीन कार्याचा प्रारंभ केला जातो. नव्या व्यापाराची सुरुवात करणे, नवे काम हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास मोठे यश आपल्याला प्राप्त होते. असे सांगितले जाते की अन्य कोणत्याही कामासाठी हा योग जो आहे तो खूप शुभ आहे. तरी या दिवशी विवाह करत नाहीत, कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानला गेलेला आहे. गुरुपुष्यामृत योगात नेमके तुम्हाला काय काय करायचं आहे, कोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्या आता मला पुढे सांगत आहे. गुरुपुष्यामृत योगात सोने, चांदी, हिऱ्यांचे दागिने खरेदी करणं, त्यानंतर देवघरातल्या वस्तू खरेदी करणं हे शुभ मानलं गेलेलं आहे. गुरुपुष्यामृतमध्ये तुम्हाला झाडू खरेदी करणं हे देखील खूप शुभ मानलं गेलेलं आहे, कारण की झाडू म्हणजे माता लक्ष्मी असते. गुरुपुष्यामृत योगामध्ये गुंतवणूक करणं हे शुभ मानलं जातं. यावेळी तुम्ही सोन्यात किंवा पैशामध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकता, प्रॉपर्टी खरेदी करू शकता. कालावधीत नवीन घरे सुद्धा खरेदी करता येतात किंवा मग नवीन घरांचे बांधकाम या दिवशी सुरू करू शकता, चौकट पाडू शकता. नवीन घरांचं जे काही आहे ते तुम्ही सगळं या दिवशी करू शकता. गुरुपुष्यामृत योगात व्यवसाय, व्यापार या संबंधित महत्त्वाची कामेचे निर्णय जे आहे ते तुम्ही घेऊ शकता. अडकलेले पैसे मिळण्यासाठी या दिवशी माता लक्ष्मीकडे जरूर तुम्ही प्रार्थना करू शकता, पूजापाठ करू शकता. पैशासंबंधित काहीही समस्या असतील तर गुरुपुष्यामृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा ही खूप महत्त्वाची आहे. गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मी स्तोत्राचा पठण करावे. तसे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होत असते. त्यामुळे मित्रांनो, या दिवशी तुम्ही तुमच्या मंदिरातच का होईना पण माता लक्ष्मीची यथाशक्ती तुम्हाला पूजा करायची आहे. धूप, दीप, निरंजन, नैवेद्य वगैरे दाखवून माता लक्ष्मीची पूजा अर्चना तुम्हाला करायची आहे. या दिवशी धनलक्ष्मी कुंचनाची सुद्धा तुम्ही जर सेवा केली तर तुम्हाला खरंच खूप पैशाची अडचण असेल तर ती पूर्ण होणार आहे मित्रांनो. त्यामुळे या गुरुपुष्य नक्षत्रा दिवशी तुम्ही काहीही अगदी खरेदी नाही केलं तरी तुम्ही माता लक्ष्मीची फक्त पूजा करून सुद्धा तुम्ही लखपती, करोडपती होऊ शकता. तर मित्रांनो, या गुरुपुष्यामृताचं सोनं करायला विसरू नका. नक्की तुम्ही येत्या गुरुवारी तुमच्या इष्टदेवतेचा एखादा पारायण करा किंवा माता लक्ष्मीची तुम्ही पूजापाठ करा. तुम्हाला नक्की त्याचा चांगला अनुभव हा बघायला मिळणार आहे. जर मित्रांनो तुमच्याकडे सगळं काही अगदी व्यवस्थित आहे, तुम्हाला कशाचीही कमी नाही, तर ते अखंड आपल्या घरी लक्ष्मी निरंतर राहावी आणि त्यासाठी सुद्धा तुम्हाला माता लक्ष्मीचे आभार मानण्यासाठी सुद्धा माता लक्ष्मीचे तुम्हाला पाय धरायचे आहेत, त्यांचं पूजन तुम्हाला करायचं आहे. त्यामुळे येता गुरुवार खूप शुभ दिवस आहे मित्रांनो. तुम्हाला नक्की हे उपाय घरामध्ये तुमच्या करायचे आहेत. माता लक्ष्मीसमोर तुम्ही जेव्हा दीप लावणार त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायला विसरू नका. तुळशी मातेमध्ये सुद्धा तुम्हाला एक दीप या दिवशी प्रज्वलित करायचा आहे, कारण की तुळशी मातेसुद्धा गुरुवार आहे आणि अत्यंत शुभ दिवस आहे. मातेचा सुद्धा आशीर्वाद तुम्हाला मिळायला पाहिजे, त्यासाठी त्यामध्ये सुद्धा चिमूटभर हळद टाकून तुळशी मातेला एक दीप अर्पण करायचा आहे मित्रांनो. या दिवशी तुम्ही सोने, चांदी वगैरे काही खरेदी केलं नाही तरी चालेल, पण या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीसाठी काही ना काही एखादी वस्तू जरी खरेदी करून तुम्ही घरी घेऊन आलात तरी ती तुमच्या फायद्याची ठरणार आहे किंवा त्याच्यातून तुम्हाला लाभ हा नक्कीच होणार आहे. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही माहिती आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.